कोकणातील एकमेकांचे कट्टर विरोधक विधिमंडळामध्ये एकत्र आल्याचं दिसून आलं। मंत्री नितेश राणे यांनी ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांचं कौतुक केलं। मच्छीमारांसंदर्भात भास्कर जाधवांनी दिलेले सल्ले आणि सुचवलेल्या सुधारणांबाबत राणेंकडून भास्कर जाधव यांचा आदरानं उल्लेख करण्यात आला। तर भास्कर जाधव यांनी देखील नितेश राणे यांच्या विधानाला बाके वाजून प्रतिसाद दिला। आपण जो जहाज बांधणी प्रकल्प म्हणालात, तो जहाज बांधणी फक्त होणार आहे का जहाज स्क्रॅप करण्याची पण आपण परवानगी देणार आहात? कारण जहाज स्क्रॅप करण्याची जर परवानगी दिली तर संपूर्ण कोकण पट्टीचा विध्वंस होऊन जाईल। गुजरात असेल, परदेशामध्ये असेल, कुठेही जहाज स्क्रॅप करला अजिबात परवानगी दिली जात नाही, म्हणून ते आपल्याकडे येत आहेत। पण मग स्क्रॅप प्रकल्प आहे तिथे हो, त्यांनी बंद नाही साहेब, चालू नाही साहेब, सॉरी, चालू आहे तिथेही, म्हणून तो त्याला शिप ब्रेकिंग म्हणतात। शिप ब्रेकिंगला परवानगी भेटते आपल्याला। दुसरी गोष्ट, सिंधुरत्न योजनेला काही 3 वर्षाची मुदत दिली आहे, काही तरतूद आर्थिक करायची आपण सांगताना विसरला की झालीच नाही, तेवढंच फक्त झाली नाही। ठीक आहे त्याच्याबद्दल झाली नाही, म्हणून आल्यावर आपण माहिती देऊ। नितेश राणे आणि आदित्य ठाकरे यांच्यामध्ये विधानसभेत मार्मिक टीका टिप्पणी झाली। जलवाहतूक वाढवण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करत आहोत असं नितेश राणे यांनी म्हटलं। दरम्यान मी आणि आदित्यजी सोबत वरुणजी आपण एकत्र नरिमन पॉइंटला येऊ, फक्त वांद्र्यावरून निघाल्यावर मला जुहूवरून पिक करा असं नितेश राणे यांनी म्हणताच आदित्य ठाकरे यांनी पोहोचण्याचा इशारा केला। तर पोहोचायची गरज नाही, मला पेंग्विनला डिस्टर्ब करायचं नाही असं म्हणत नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांना चांगलाच टोला लगावला। येणाऱ्या काही काळामध्ये आमच्या वरुणजींना, आदित्यजींना घेऊन नरिमन पॉइंटला लवकर पोहोचायचं असेल, कुठल्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी न पोहता आपल्याला आदित्यजी पेंग्विनना डिस्टर्ब नाही करायचं आहे। तुम्हाला मला सुखरूप नरिमन पॉइंटला आणायचं आहे, म्हणून आपण एकत्र म्हणून आम्ही बँड्रा, मला फक्त जुहू करून पिकअप करा, कारण मी जुहूला राहतो, जुहू करून आपण बँड्रावरून थेट नरिमन पॉइंट नक्की भेटतं। ते तुम्हाला देतो कॉफी सकट, कोल्ड कॉफी सकट। मला आठवण, तुम्हाला कोल्ड कॉफी आवडते, आणि म्हणून आपण सगळे सकारात्मक आहे अध्यक्ष महोदय, कारण की शेवटी ह्याच्याचमुळे आमच्या मुंबईचा विकास निश्चित पद्धतीने अजून अग्रेसर होईल। येणाऱ्या लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।